खरं तर ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी मित्र गावदेवी क्रिकेट संघ घोट म्हटलं की त्यांची स्वतःची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी मित्र दादांच्या वतीनं तब्बल 25,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. दादांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. वेळात वेळ काढून दादा आपण उपस्थित राहिलं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि खरं तर सन्माननीय नेते दादा पाटील साहेब उपस्थित राहिले त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तो चलते हैं फिर एक बार मैदान की ओर. एक और बेहतरीन मुकाबला यहाँ पर देखिए दोस्तों, चौका आता हुआ बीचों बीच. तर चला नक्कीच दादांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स आणि डीजे साठी देखील पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा दादांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. तो चलिए फिर एक बार 2 चौके आए अब तक यहाँ पर तेजस गेंदबाजी के लिए. ओवर नंबर पहला लेकर यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर. जेन्युइन ऑलराउंडर है ये खिलाड़ी. पहले मुकाबले में भी जब शिरवली टीम तुर्बे के खिलाफ खेल रही थी तब बेहतरीन प्रदर्शन, लेकिन इस बार बैकफुट पर गए, स्मैश किया, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर. ये चौका बटोरते हुए इस ओवर का ये तीसरा चौका. मौका बटोरते हुए फिलहाल मैदान के अंदर ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए राकेश. मास्टरमाइंड है इस टीम के, मांगरोल टीम के लिए बहुत सालों से क्रिकेट खेलते हुए आ रहे और अब इस मैदान में इस मुकाबले में 3 चौके दागने में कामयाब रहे. ऑन साइड पर इस बार लॉब किया है. एलिवेशन है नहीं इस बार, फील्डर थे लेकिन भाई चकमा खा गए. रुका गया गेंद को. 2 रन यहां पर मुकम्मल करेंगे दुक्के के साथ. फिर से एक बार शायद तो लीजिए भाई, सोने पर सुहागा. 3 रन यहां पर प्राप्त करते हुए टोटल 15 पर. फोर्स के बार फिर एक बार गैप में खेलने का प्रयास. एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. एक और चौका बटोरा यहां पर. ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. इट्स अ बॉलर डिलीवरी, डॉट बॉल. फिर से एक बार दूसरा ओवर ये आगे रखा गया. वाइड यॉर्कर का प्रयास करना चाह रहे थे लेकिन वाइड बॉल का इशारा अंपायर करते हुए अतिरिक्त रन. और इसी अतिरिक्त रन के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ. तो चलिए यहाँ पर बात करेंगे टोटल की. यहाँ पर स्कोरर मित्र में बताते हुए फिलहाल 20 रन स्कोरबोर्ड पर, क्योंकि पहले ओवर में 19 रन बटोरे थे
इस बार अच्छा शॉट मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ के फील्डर चकमा खा गए, निकल गई गेंद लॉन्ग ऑफ पार 4। यस, बहुत ही बढ़िया लाजवाब ताबड़तोड़ बल्लेबाजी मैदान के अंदर जकड़ कर रखा है यहाँ पर गेंदबाजों को। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया आक्रमण करते हुए मांगरुल के बल्लेबाज 2 शेर मैदान के अंदर रन बनाते हुए अपनी टीम के लिए चौकों की बारिश की है राकेश ने, मास्टरमाइंड है इस टीम के। कप्तान चले सीना तान, एक कप्तानी पारी की जरूरत थी इस मुकाबले में, वही कप्तानी पारी फिलहाल मैदान के अंदर दिखाते हुए राकेश के बल्ले से एक और चौका। बड़ी टीम एक दूसरे के सामने, एक तरफ आरो 11 शिरवली, निशांत 11 मांगरुल, बहुत से बार एक दूसरे के सामने आए होंगे मलंगगढ़ परिसर में, लेकिन ये अलग चुनौती, ये अलग मैदान। ऑन साइड पे खेलना चाह रहे थे, बल्ले का बाहरी मोटा सिरा लगा है और विकेट कीपर ने काम तमाम कर दिया। यहाँ पर पहले विकेट का पतन होता हुआ, जिस बल्लेबाज ने चौकों की बारिश की थी, 5 चौके लगाए, वो बल्लेबाज मैदान के बाहर आते हुए पहले विकेट का पतन। नए बल्लेबाज तीसरे नंबर पर मैदान के अंदर आते हुए चेतन। बहुत यार हल्के हाथों से खेला इस बार, सिंगल के लिए बड़ी तेजी से भागे दूसरे रन की तलाश में, लेकिन केवल एक रन होगा यहाँ पर। इक्का दुक्का सिंगल डबल को भी बहुत महत्व दिया जाता है यहाँ पर क्रिकेट के खेल में। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ सुजल बताते हुए 29, फिलहाल 29 रन स्कोरबोर्ड पर। तो चलिए यहाँ पर कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करवले टीम, यदि ऑनलाइन आप देख रहे हो तो रिपोर्टिंग आपको करना है, ध्यान दीजिए। अच्छा शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव का ये स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर पेट्रोलिंग कर रहे थे वहां पर। सिंगल मिलेगा, सिंगल के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद को टोटल की बात करेंगे यहाँ पर 30 रन, 2 षटकांचा खेळ संपला, 30 धावा धावफलकावरती। पंच सांगतात की एकत्र येऊ नका, बेस्ट व्हायब्रेशन, सँडी पालकर सरांचा इशारा आला। 2 ओव्हर नंतर 30 झाल्या, 30. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले, जर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन तुम्ही सामना पाहत असाल तर लक्ष द्या, जसा हा डाव संपेल तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे। 4 षटकांचे सामने आपण पाहतोय अगदी मॉर्निंग पासून। चांगला हेल्दी रन रेट मेंटेन ठेवलाय। षटक क्रमांक 30 आणि आता गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या ओव्हरमध्ये वापर केला जाईल तो गोलंदाज आर्यनचा। 3रा षटक आर्यन बॉलिंग मार्कवरती। चला वेळेचा अपव्यय करू नका, गोट संघाला सराव देखील करायचा आहे। लवकरच नवीन नावानं नवीन ओळख घेऊन मैदानामध्ये उतरणार आहे सुजल पाटील। बरीच काही माहिती आम्हाला मिळते। बॉल तयार, आर्यन बॉलिंग मार्कवरती, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन समोर पॉइंट, 30 यार्ड सर्कल साथ मिड ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन लाईक फिल्डर, डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेग। चला पंच
व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. मिस्टर व्हायब्रेटर सांडी पालकर सरांची कलाकारी अदाकारी आता काही आपल्याला पाहायला मिळेल, कारण अवघ्या आता शेवटच्या 2 मॅचेस शिल्लक आहेत आजच्या दिवसातील. पुढचा बॉल फटका तितका चांगला नाहीये, पण गॅप मध्ये गेलाय जरूर. फिल्डर धावतात वेगानं, बॉल अडवलंय, उचललंय, फेकलंय. तत्पूर्वी 2 धावांचा अवधी तिकडे मिळाला. धावफलक डबल दुहेरीच्या साह्यानं पुढे. सुजल माहिती देत आहेत. टोटल 33 धावा. 2 ओव्हर नंतर 30 होता, एक एक्स्ट्रा मिळाली 31 आणि मग 2 33. समोरून जरा गडबड कमी करा तुम्ही. फटका चांगलाय, पॉवर पॅक्ट हिट, समोरच्या दिशेनं लॉप केलाय, पुढ्यात होता आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट, सिक्सर. एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा जय श्रीराम बोलेगा. जबरदस्त धून. स्कॉर विकेट खेळायचा होता. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीनं पुढे 40 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान देखील आपण पाहिलं तर कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. सुजल जास्त विचार केलाय एखाद्या गोष्टीचा, तर तीच गोष्ट सुजल सारखी मनामध्ये येते. 40 धावा या अगदी शेवटच्या काही मॅचेस मध्ये जबरदस्त टोटल स्कोरबोर्ड वरती लागताना आपण पाहिली. शिरिवली तुर्वेमध्ये देखील मॅच झाली, 70 ओलांडली आणि यावेळेस ऑन साइडला खेळलाय. पुल आणि पॉवरफुल थेट डीजे वरती बॉल येऊन आदळलाय. सलामी देतोय, मानवंदना देतोय संगीत कक्षाला आलेला षटकार. गेला जमाना पहिला आता राहिला नाहीये. धावसंख्या झाल्या त्या 46-46. दूर ठेवलाय. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये धाव मिळणार नाही. आय थिंक इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. या षटकातील चेंडूंचा विचार केला तर अजूनही शेवटचा एका चेंडूचा काही शिल्लक आहे. एक दुहेरी धाव, 2 षटकार, 2 डॉट, 2 एक्स्ट्रास. खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, छूम अंतर, षटकार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये धावसंख्या आता धावफलकावरती आपण पाहिलं तर अखेरच्या बॉलवरती आलेल्या षटकारानं 52 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. बॅटिंग करत असताना निशांत 11 मांगरूळ संघाचं. मलंगड परिसरातील हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आपण पाहतोय. कित्येक वेळा एकमेकांना दूर चालले, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय, कित्येक वेळा
एकमेकांच्या समोर आले. एकच ग्रामपंचायत आहे, ग्रुप ग्रामपंचायत. दूर ठेवला व्हाईट बॉलचा इशारा, म्हणून प्रत्येकाला एकमेकांचा डावपेच माहिती आहे. पण आता सध्या तरी पारडं जड वाटतंय मांगरोळ संघाचं. पुढचा बॉल कोला टाकलाय, कोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, दुसऱ्यासाठी पलटतील नाही. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. राकेश दादा आता धावा झाल्यात तब्बल 54 झाल्यात. अजूनही अपेक्षा आहे धावांची. बॉल तयार, पुढचा बॉल. स्विंग अँड मिस. काय घडलंय, बॅटची एज आहे की काय? येस, डेफिनेटली बॅटला हलकसा स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज बाद. पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर सध्या 54 धावा धावफलकावरती. 54 ऑन साइडला. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय बॅटर मैदानामध्ये. आल्याला ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर या दोन्ही संघांनी चांगली टोटल बनवली. यापूर्वी शिरवली टीमनं 70 ओलांडले आणि आता यावेळेस देखील चौकार आपण पाहतोय. वॉर्ड बॅटिंग, तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक फलंदाज आक्रमण करतोय आणि धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता 65 वर. षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार मोठ्या फटक्यांकडे फलंदाज जात आहेत. पुढचा बॉल. थांबतात, थोडा वेग येतात. अजूनही या षटकामधला विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. फाईन लेगच्या डोक्यावर एक्झिक्यूट केला. डीप फाईन लेगला फटका चांगला आहे. फिल्डर धावतायत, त्यांचा आवाक्याच्या बाहेर. चेंडू फिल्डर सोबत बाहेर. चौकार मिळाला शेवटच्या बॉलवरती आणि डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. तब्बल धावसंख्या धावफलकावरती 69, 69 आणि 70 धावांचं टार्गेट उभं केलंय ते निशांत 11 मांगरुळनं आरोही 11 शिरवली समोर. 69 झालेल्यात, लक्षात ठेवा. 70चं टार्गेट आहे. जागृती स्पोर्ट्स क्रिशा 11 ब्राह्मण करवले आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे, लक्षात ठेवा.
टार्गेट सेट केलंय खेळाच्या पूर्वार्धामध्ये निशांत 11 मांगरुल या टीमनं आरो 11 शिरवली समोर. काय घडेल काय बिघडेल याचं धावतं ऐकण्यासाठी पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय योगेशजी मडवी सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. तर एक बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन संघांमध्ये. एकीकडे टीम आरोही स्पोर्ट्स गावदेवी शिरवली, दुसरीकडे निशांत 11 मांगरू. ज्या संघानं प्रथम बॅटिंग करताना 69 धाबा ठोकल्यात आणि 70 धाबेचं टार्गेट उभं केलंय. राकेश पाडेच्या बॅटमधून आपण एकूण 5 चौकार पाहिले. मनोजच्या बॅटमधून आपण 3 षटकार 1 चौकार पाहिला. चेतननं 2 चौकार लगावले तर शक्तीनं 1 षटकार लगावला. अशा प्रकारे बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये 69 धाबा केलेत आणि 70 धाबेचं टार्गेट या मॅच मध्ये आता उभं केलंय ते म्हणजे शिरवली टीम समोर. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि एक बिग फाईट लढत आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मलंगडातले 2 संघ मांगरो, शिरवली, ब्राह्मणकर तिन्हीच्या तिन्ही संघ आहेत जे मलंगडातले आहेत. म्हणजे आज फायनल मध्ये एक मलंगडातला संघ पोहोचेल. दोन्ही सलामीवीर बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नाने अभिलाषा मणी बाळगून दिलेलं टार्गेट चेस करण्यासाठी इथे शिरवली संघाची सलामी जोडी पाहायला मिळते. भूषण भोईर आणि तेजस पाटील हे दोन्ही आक्रमक. भूषण पाटील आणि तेजस मडवी हे सलामीवीर. भूषण पाटील आणि त्याचबरोबर तेजस मडवी हे दोन्ही आज द ओपनर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज अमोल. पहिला बॉल फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक, टीट फॉर टॅट. आज जसा तसं उत्तर मिळेल कारण दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत आणि त्यांना ठोकला षटकार. लगातार आक्रमण करत असताना 2 बॉल ठोकले 2 षटकार. दोन बॉल 2 षटकार तेजस मडवीच्या बॅट मधून आले आणि त्याने उत्तर दिलंय की ही लढत आता फार मोठी रंगणार आहे आणि हे युद्ध आता तुम्हाला फार चांगलं पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ एका परिसरातले आहेत. बॉल चांगला गॅप शॉट सिलेक्शन, पॉइंट कव्हर पॉइंटच्या
मग्न अगद सुईमधून धोरा ओवावा असा फटका खेचलाय. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 2 षटकारानंतर आलाय चौकार. मडवी बॅक टू द डग आउट. टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा आणि विकेट पडली आहे तेजस मडवीची. आणि डगआउट बॉक्समध्ये तीच चर्चा सुरू आहे की ती विकेट टिकणं फार गरजेचं होतं. धावा तर ऑलरेडी 3 बॉलमध्ये आल्या होत्या, परंतु त्याचं टिकणं फार महत्वाचं होतं. निवृत्ती पाटील पहिला चेंडू बीट झालेत, डॉट आले, त्यानंतर आता प्रेशर वाढत चाललंय. 3 मध्ये 16 आल्या, त्यानंतर बघा सामन्याचं चित्र कसं बदललंय. एखादा बॉल तुमच्या मॅचचं नक्षा आणि पूर्ण रूपरेषा बदलू शकतो हे दाखवलंय. विकेट आली, डॉट आला, आता शेवटचा अंतिम बॉल. फटका चांगला आहे. निवृत्ती पाटील सांगतो की मी लढणार, जरी टार्गेट मोठा असलं तरी आमच्यामध्ये क्षमता आहे, आणि ते सिद्ध करत असताना त्यानं टोकलाय षटकार. षटक महागडं जरूर राहिलं, परंतु इथे विकेटही मिळाली तेजस मडवीची. परंतु गेलेला फलंदाज निवृत्ती पाटीलनं ही षटकात ठोकत डावाला सुरुवात केली, आणि आता हे युद्ध तुम्हाला शेवटपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. चेंडू आणि बॅटमधलं हे युद्ध, महायुद्ध आपण पाहतोय. टार्गेट 70 धाबेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 22, म्हणजे अद्याप 48 धाबेची गरज आहे. येणारे 3 षटक 16.00, म्हणजे आता आस्किंग रन रेट थोडंसं कमी झालंय. टार्गेट होतं 70 धाबेचं, 17.50 ची सरासरी होती, आता 16 आली आहे, म्हणजे 48 धाबा पाहिजेत 18 बॉलमध्ये. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता, और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. पॅडल स्वीप, फटका छान आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सिंगल घेतली, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली, एक धाव काढत करत तरी ते स्ट्राईकला रोटेट केली. धावसंख्या आपण पाहतोय 23 रन. सन्माननीय हरचंद्रभाई कोळी खरं तर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 2100 रुपये डोनेशन आलंय. गावदेवी सामाजिक संस्था घोटचे अध्यक्ष, खरं तर ज्यांच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी फार मोठं योगदान असतं. खरं तर विधवा महिला डोक्याबद्दल छप्पर गेल्यानंतर काय दुःख असतं आणि काय संकट असतं, अशा संकटही महिलांसाठी त्यांची खूप मोठी मदत असते. प्रत्येक महिन्याला त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राशन हे गावदेवी सामाजिक संस्था घोट यांच्या वतीनं प्रत्येक महिन्याला हरचंद्र कोळी साहेबांच्या वतीनं देण्यात येते. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2100 रुपये आलेत, त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहे. शिरवली बनाम मांगरुल ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. ब्राह्मण करबले संघ देखील वाट पाहतो, यातनं जिंकणाऱ्या संघाविरुद्ध त्यांना आता अंतिम लढत खेळायची आहे. फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल, परंतु फायनल मध्ये आज मलंगडातनं एक संघ पोहोचेल. पहा, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पहा आणि पाहतच राहावं. एवढा सुंदर फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकलाय, बॉल सीमारेखा बाहेर षटकार.
टीमची टोटल 30 वरती गेली आहे. आता राहिलेले समीकरण जे आहे म्हणजे 15 बॉल आणि 40 धाबा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना संघर्ष कोई महान नहीं होता. काय मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका परिसरात ते दोन संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर कोल राहिलाय. LBW लेग बिफोर. इथे माघारी परतावं लागेल सलामीवीर भूषण पाटील. बॅक टू द डगआउट. थर्टी रन लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलाय परेश गायकर. 14 चेंडू राहिलेत. 40 धाबेची आवश्यकता आहे. मॅच चांगली पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. षटक क्रमांक 2 पेकत असताना मनोज पाटील. चांगला चेंडू कोलवा टप्प्याचा होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. या षटकामध्ये कमबॅक झालाय. खरं तर 5 चेंडू मध्ये 8 धाबा आल्या. 1 विकेट आली. मनोज पाटीलनं मांगरूळ संघाला कमबॅक दिलाय. युट्यूबच्या माध्यमातून आमचे SP ग्रुपचे सर्वेसर्वा अध्यक्ष साईनाथ दादा पाटील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं स्वागत आहे. रविदादा पाटील तुम्ही मॅच एन्जॉय करतात. तुमचंही स्वागत आहे. खरं तर त्यांच्या माध्यमातून छत्रपती ट्रॉफी तुम्ही मांगरू ग्राउंडवरती पाहतायत. स्वागत आहे आपलं. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. चांगले षटक मनोज पाटीलनं कमबॅक दिलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 धाबा आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये 8 आल्या. अशा प्रकारे 2 षटकामध्ये 30 झाल्यात. तर 2 षटकामध्ये आता 40 धाबेची गरज. काय जबरदस्त कुस्ती आहे. 2-2 रट्टे लावा. कुस्ती सुटेल. बारा बॉल आणि आता 40ची गरज आहे. पहिला बॉल हवेत उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक फार दूर आहेत आणि बॉल डायरेक्ट लाईन वरती पडलाय. षटकार. स्वागत केलं षटकारानं. मॅच अजून संपली नाहीये हे सांगतोय निवृत्ती पाटील. कारण निवृत्ती पाटील मध्ये धमक आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अनेक गुण आहेत. त्यामुळे सामना देखील तेवढा रंगेल. यावेळेस लिडिंग एज विकेटच्या मागे निवृत्ती पाटीलचा खेळ समाप्त झालाय. आता संकट आलंय कारण राहिले 10 चेंडू आणि करायचे 34 धावा.
अद्याप इथनं 34 धावा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. बॅट अगोदर फिरते, बॉल येण्याच्या अगोदर बॅट फिरली, धावा मिळणार नाहीयेत. आणि आता 9 चेंडूमध्ये 34 करायचे आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये करायचेत 9 बॉल मध्ये आता 34. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, एक धाव मिळाली, फक्त सिंगल घेतली. आणि आताचे समीकरण राहिले 8 बॉल मध्ये 33. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धावा जर बनत असतील तर 8 बॉल मध्ये 33 धावा ही बनू शकतील. यावेळीचा बॉल हवेत आहे आणि फलंदाज बाद. आता समीकरण बिघडलंय. 7 बॉल 33 धावा. सात बॉल शिल्लक आहेत आणि आता जिंकण्यासाठी 33 धावा करायच्या आहेत. अजून एक चांगला बॉल, डॉट बॉलची समाप्ती झाली. अशा प्रकारे 3 षटक समाप्त झालेत आणि समीकरण जे राहिले अंतिम षटकामध्ये 33 धावेची गरज आहे. धावा पडकापती धावा लागल्यात 37. चला, जिंकण्यासाठी आता टार्गेट राहिलंय. बॉल चांगला इथे पडल्यानंतर मात्र बीट झाले. आता राहिलेले समीकरण 5 बॉल 33. सामना एकतर्फा झालाय मांगरू संघाच्या बाजूनं. आता शेवटची अंतिम लढत होणार मांगरू विरुद्ध ब्राह्मण करवले. कॅप्टन आपण रेडी राहा. मांगरू संघ सामना संपल्यानंतर कॅप्टन उपस्थित होईल, तर ब्राह्मण करवले संघ आपण टॉससाठी कॅप्टनला पाठवायचंय. फक्त 4 चेंडू आता शिल्लक राहिलेत. ब्राह्मण करवले विरुद्ध मांगरूळ ही लढत होणार आहे, शेवटची अंतिम. फटका चांगला आहे परंतु चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं अडवलाय. फिल्डिंग चांगली झाली. फक्त औपचारिकता, शेवटचे 3 बॉल शिल्लक राहिलेत. आरोही स्पोर्ट्स गावदेवी शिरवली संघाच्या हातातनं मॅच निसटली. फटका चांगला आहे, सरळ आला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, परंतु आता ह्या षटकाराला महत्व नाही, कारण वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. फक्त औपचारिकता आहे. 2 बॉल शिल्लक. पाठीमागे चांगला फटका आहे, परंतु आता ह्या धाबा काय फायद्यात येणार नाहीयेत, कारण मॅच संपल्यानंतर मारलेले चौकार षटकार याला 0 किंमत. आता फक्त औपचारिकता राहिली आहे. शेवटचा अंतिम बॉल. चला, टीम ब्राह्मण करवले क्रिशा 11 संघ आपण या टॉस साठी. शेवटची लढत पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळीचा बॉल आणि ते फलंदाज बाद झालाय. सामना जिंकलाय टीम निशांत 11 मांगरू संघ पोहोचला अंतिम राऊंड मध्ये. त्याच्यासोबत आता क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ खेळेल.